आज आपल्याला या ठिकाणी फिशरचा मुद्रा परिमाण सिद्धांत बघायचा आहे. फिशर्स क्वांटिटी थिअरी ऑफ मनी. हा सिद्धांत अत्यंत महत्त्वपूर्ण असा सिद्धांत आहे. हा सिद्धांत केवळ UG आणि PGच्या अभ्यासासाठीच नव्हे, तर हा सिद्धांत UPSCच्या मेन भागामध्ये सुद्धा आपल्याला अभ्यासाला बघायला मिळतो. फिशरचा मुद्रा परिमाण सिद्धांत बघत असताना आधी आपण त्याची पार्श्वभूमी बघूया. बघा, पूर्वीच्या काळी चलन म्हणून कशाचा वापर केला जायचा, तर सोने आणि चांदी याचा चलन म्हणून वापर केला जायचा. 16व्या शतकामध्ये मेक्सिको आणि पेरू हे जे आहे, या मेक्सिको आणि पेरू या देशामध्ये युरोपमध्ये आलेल्या सोने आणि चांदीची जी नाणी होती ती पाळून जेव्हा युरोपच्या बाजारात आणल्या गेली, तेव्हा आपल्याला पाहायला मिळालं की विकायच्या वस्तू तेवढ्याच असताना त्या विकत घेण्यासाठी त्यांच्या मागे जास्त पैसा फिरायला लागला. आणि त्यामुळे काय झालं, वस्तूंच्या फक्त किमतीच वाढत होत्या. काय म्हटलं मी, पूर्वी काही चलनाचा शोध लागलेला नव्हता, पैशाचा शोध लागलेला नव्हता, तर सोने आणि चांदी यांचा उपयोग चलन म्हणून केला जायचा. आणि त्यामुळे काय झालं की ज्या कालखंडामध्ये जेवढ्या वस्तू विकायच्या होत्या तेवढ्या वस्तू विकत घेण्यासाठी त्यांच्या मागे जास्त पैसा फिरायला लागला. आणि मग ही काय झाली, ही अडचण व्हायला लागली. मग या अडचणीमधून नेमकं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगते, या अडचणीमधून नेमकं महत्त्वाचं काय की अर्थव्यवस्थेमध्ये मग पैशाचा पुरवठा आणि महागाईचा काय संबंध आहे याविषयी अनेक अर्थशास्त्रज्ञ आपले विचार मांडू लागले, सिद्धांत डेव्हलप करू लागले. आणि पूर्वी हा जो संबंध आहे, ज्याला आपण मुद्रेची मागणी व मुद्रेचा पुरवठा ME बरोबर PT, ज्याला आपण इक्वेशन ऑफ एक्सचेंज असं म्हणतो, या इक्वेशन ऑफ एक्सचेंजला, या विनिमयाच्या समीकरणाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले. ह्याचे जो M म्हणजे काय, V म्हणजे काय, P म्हणजे काय, T मध्ये काय म्हणजे काय, ह्याचा सर्व याचा अभ्यास आपण येथे बघणार आहोत. आणि ह्या समीकरणाला अतिशय महत्त्व प्राप्त झाल्यानंतर यावर भर टाकून पैशाचा परिमाण सिद्धांत, ज्याला म्हटलं जाते क्वांटिटी थिअरी ऑफ मनी, शॉर्टमध्ये आपण त्याला असं म्हणू शकतो QTM, ही जॉन लॉक आणि डेव्हिड ह्यूम ह्या विचारवंतांनी सर्वात पहिली मांडली. कुठला सिद्धांत, पैशाचा परिमाण सिद्धांत, ज्याला आपण म्हणतो क्वांटिटी थिअरी ऑफ मनी, शॉर्टमध्ये त्याला म्हटलं जातं QTM. म्हणजे सर्वप्रथम त्यांनी विश्लेषण केलं. कोणी केलं विश्लेषण, जॉन लॉक आणि डेव्हिड ह्यूम यांनी काय केलं, क्वांटिटी थिअरी ऑफ मनी हे मांडलं. आणि ज्या अंतर्गत हेनरी थॉर्टन, अर्थशास्त्रज्ञांचे नाव लक्षात ठेवा, हेनरी थॉर्टन यांनी 1902 साली, म्हणजे हेनरी थॉर्टन कोण होता, तर हेनरी थॉर्टन हा इंग्रज बँकर होते. ह्यांनी देखील क्वांटिटी थिअरी ऑफ मनी याविषयी आपलं विश्लेषण मांडलं. पण बघा, जॉन लॉक, डेव्हिड ह्यूम, हेनरी थॉर्टन या प्रत्येकाने क्वांटिटी थिअरी ऑफ मनी याविषयी विश्लेषण मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु ही जी थिअरी आहे, कुठली थिअरी, क्वांटिटी थिअरी ऑफ मनी, ह्याला लोकप्रिय करण्याचं काम किंवा लोकप्रिय करण्याचं श्रेय जर जात असेल तर ते कोणाला जातं, अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ
आयर्विंग फिशर यांना जातं. कारण का की हे जे अर्थशास्त्रज्ञ आहे, अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ प्रोफेसर आयर्विंग फिशर यांनी काय केलं आहे की महागाईचा निर्देशांक मोजणारा व्यक्ती होता, पहिला अर्थशास्त्रज्ञ होता. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे विनिमय समीकरण ट्रान्झॅक्शन इक्वेशन मांडलं आणि अंतविश्वामध्ये मोठी खळबळ त्यांनी माजून दिली. आणि त्यांच्या 1911 द पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्यांचा कुठला ग्रंथ सांगितला मी? 1911 कुठला ग्रंथ प्रकाशित झाला? द पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी खोलवर चर्चा केली आणि त्या खोलवर चर्चेमध्ये असं आढळून आलं की फिशरने आपलं संपूर्ण आयुष्य पैशाचा व्याजदर, महागाई आणि एकूणच अर्थव्यवस्था यांच्याविषयी होणाऱ्या परिणामाचा विचार करण्यात आला. आणि त्यामुळे फिशरच्या या योगदानाबद्दल, फिशरच्या या विश्लेषणाबद्दल फिशरला मॉनेटरी अर्थशास्त्राचा पितामह म्हणून ओळखले जाऊ लागले. कोणाला पितामह म्हणून ओळखले जाऊ लागले? फिशरला. आणि हे जे श्रेय मिळालं या फिशरला, ते मॉनेटरी अर्थशास्त्राचं पितामह हे का गेलं? कारण सर्वात अगोदर महागाई मोजण्याचं काम ह्या फिशरने केलं. सर्वात अगोदर वस्तूची किंमत पातळी कशी असते, मुद्रेचं मूल्य कसं असतं, मुद्रेचा पुरवठा कसा असतो, या सगळ्यांविषयी 1, 2, 3 लाईनवर तब्बल आयुष्य खर्च करणारा हा अर्थशास्त्रज्ञ. आणि या अर्थशास्त्रज्ञाने जे विश्लेषण मांडलं तेच विश्लेषण आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. 20व्या शतकामध्ये त्यांनी मुद्रा परिमाण सिद्धांत लोकप्रिय केला. कुठला सिद्धांत? फिशरचा मुद्रा परिमाण सिद्धांत हा लोकप्रिय केला. त्याच फिशरने खाली केलेली व्याख्या आपल्यासमोर आहे की फिशरच्या मते, आपण मुद्रेची व्याख्या बघतो आहे की मुद्रा केवळ विनिमय माध्यमाचे साधन आहे. मुद्रा हे केवळ विनिमय माध्यमाचे साधन आहे. समाजाला विनिमयाचे व्यवहार करण्यासाठी मुद्रा हवी असते. समाजाला विनिमयाचे व्यवहार करण्यासाठी काय हवी असते? मुद्रा ही हवी असते. म्हणजे विनिमयासाठीच पैसा वापरला गेला पाहिजे. बघा, फिशर काय म्हणतात? विनिमयासाठीच पैसा वापरला गेला पाहिजे असं फिशरने म्हटलं आहे. यावर अनेक अर्थशास्त्रज्ञांनी टीका केल्या, कारण टीका ह्या करतातच. मात्र फिशर हे कसे होते? निरपेक्ष विचारवंत होते. निरपेक्ष विचारवंत त्यांना म्हणावं लागेल का? की फिशरने नुसतंच पैशाला तेवढंच महत्त्व दिलं. ते म्हणत होते पैशाला वापरा विनिमयासाठी, संग्रह करून ठेवू नका. संग्रह केलं तर काय होईल हे आपल्या लक्षात येतं. आज ज्या समस्या निर्माण होत आहे, एका ठिकाणी पैसा संग्रह झाला तर त्याचा काय परिणाम होतो? भ्रष्टाचार होतो. लोक पैशाकडे आकर्षित होतात. ह्या सर्व समस्या त्यांनी त्यावेळेस तत्काळमध्ये अनुभवल्या होत्या. पण काही का असेना त्यांनी विनिमयावर भर दिला. समाजामध्ये विनिमयावर व्यवहार करण्यासाठी मुद्रा हवी असते. आणि हे जे विश्लेषण त्यांनी मांडलं ते त्यांच्या 1911च्या त्या ग्रंथामध्ये, कुठला ग्रंथ सांगितला मी? पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी, या ग्रंथामध्ये आपल्याला ते वाचायला मिळू शकतं. आता मुद्रा परिमाण सिद्धांताची, फिशरने जी मुद्रा परिमाण सिद्धांताची व्याख्या केली ती आपण सांगितली. मुद्रा परिमाण सिद्धांताचा मुख्य उद्देश काय? तुम्हाला पीपीटीमध्ये दिसतं आहे की मुद्रा परिमाण आणि वस्तूची किंमत पातळी तसेच मुद्रा मूल्य
ह्या घटकातील परस्पर संबंध शास्त्रीय पद्धतीने तपासणं होय. या ठिकाणी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या? मुद्रा परिमाण म्हणजे काय? तर पैशाची संख्या. मुद्रा परिमाण म्हणजे काय? तर पैशाची संख्या आणि वस्तूची किंमत पातळी आणि मुद्रेचे मूल्य. ह्या तीनही घटकांचा कसा संबंध आहे? या तीनही घटकांचा परस्पर संबंध आहे. कुठले कुठले 3 घटक सांगितले मी? एक मुद्रा परिमाण, दुसरं वस्तूची किंमत पातळी आणि तिसरं आहे मुद्रा मूल्य. ह्या तीनही घटकांचा एकमेकाशी असलेला संबंध तपासणे होय. नंतर सिद्धांताचं प्रतिपादन काय सांगितलेलं आहे या ठिकाणी? फिशर काय म्हणतात की इतर परिस्थिती समान असताना, बघा, इतर परिस्थिती समान असताना मुद्रेच्या परिमाणात होणाऱ्या प्रत्येक परिवर्तनामुळे वस्तूच्या किंमत पातळीमध्ये प्रत्यक्षपणे अनुपातिक परिवर्तने होतात. काय म्हटलं मी? इतर परिस्थिती समान असताना मुद्रेच्या परिमाणात होणाऱ्या प्रत्येक परिवर्तनामुळे वस्तूच्या किंमत पातळीमध्ये प्रत्यक्षपणे अनुपातिक परिवर्तने होतात. सुंदर विश्लेषण आहे त्यांच्या सिद्धांताचे, सुंदर प्रतिपादन. इतर परिस्थिती समान असताना, इतर परिस्थिती समान असताना, इतर परिस्थितीमध्ये काय येतं? त्यांची सर्व गृहीते आपल्याला सर्वांना माहीत आहे. ती गृहीते आपण समोर पाहणारच आहोत. इतर परिस्थिती समान असताना म्हणजे काय? लोकसंख्या स्थिर असणे, आवडीनिवडी स्थिर असणे, उपभोगात बदल न होणे, म्हणजे सर्व वस्तू, सर्व घटक हे कसे असणे? समान असणे. म्हणजे मुद्रेच्या परिमाणात होणाऱ्या प्रत्येक परिवर्तनामध्ये, म्हणजे पैशाच्या प्रत्येक परिमाणात संख्येमध्ये जर वाढ झाली तर वस्तूच्या किंमत पातळीमध्ये अनुपातिक म्हणजे समप्रमाणात परिवर्तने होतात, असं फिशरला म्हणायचं आहे. सिद्धांताची व्याख्या मी पुन्हा म्हणते. मुद्रा परिमाण आणि मुद्रेचं मूल्य यामधील संबंध स्पष्ट करताना फिशर म्हणतो की इतर परिस्थिती जर तशीच असेल, समान असेल, तर मुद्रा परिमाण दुप्पट केल्यास मुद्रेचे मूल्य निमपट होईल. याउलट मुद्रा परिमाण निमपट केल्यास मुद्रा मूल्य दुप्पट होईल. म्हणजे इतर परिस्थितीमध्ये मुद्रेचं मूल्य आणि मुद्रेचं परिमाण, बघा काय म्हणते मी? मुद्रेचं मूल्य आणि मुद्रेचं परिमाण यामध्ये कसा संबंध आहे? व्यस्त स्वरूपाचा संबंध येतो. आणि कारण मुद्रा परिमाण आणि वस्तूची किंमत पातळी, मुद्रा परिमाण आणि वस्तूची किंमत पातळी यामध्ये कसा संबंध आहे? सहसंबंध आहे. नेक्स्ट स्लाइड बघूया आपण. आता या ठिकाणी आपल्याला मुद्रेची मागणी आणि मुद्रेचा पुरवठा हे बघायचं आहे. तर सिद्धांताच्या मांडणीमध्ये फिशरने जो सिद्धांत मांडलेला आहे, या सिद्धांताच्या मांडणीमध्ये मुद्रेचं मूल्य हे कशावर अवलंबून आहे? तर मुद्रेकरता असणारी मागणी आणि मुद्रेकरता असणारा पुरवठा ह्यावर अवलंबून असते. म्हणजे मुद्रेच्या मागणीत किंवा मुद्रेच्या पुरवठ्यात, बघा, मुद्रेच्या मागणीत किंवा पुरवठ्यात या दोघांपैकी कशातही बदल झाला तर मुद्रेच्या मूल्यावर प्रभाव पडून मुद्रेच्या मूल्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु सामान्य परिस्थितीमध्ये मुद्रेची मागणी जर स्थिर राहिली तर मुद्रेच्या पुरवठ्यावर मुद्रेची किंमत अवलंबून राहते. एखाद्या वस्तूच्या पुरवठ्यात वाढ झाली असता त्या वस्तूची किंमत घसरते.
तसंच मुद्रेच्या बाबतीत पण आहे. आणि हेच स्पष्ट करण्यासाठी म्हणजे ह्याच फिशरच्या सिद्धांताचा सारांश म्हणजेच मुद्रेकरता असणारी मागणी व तिचा पुरवठा, ह्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता मुद्रेची मागणी काय, म्हणजे प्रत्येकाने लक्ष द्या. मुद्रेची मागणी, मुद्रेच्या सहाय्याने आपण कुठलीही वस्तू खरेदी करू शकतो. कारण मुद्रेमध्ये काय, पर्चेसिंग पॉवर, क्रयशक्ती, खरेदी करण्याची शक्ती. त्याच्यामुळे आपण मुद्रेच्या माध्यमातून किंवा मुद्रेच्या सहाय्याने कुठलीही वस्तू आणि सेवा खरेदी करू शकतो. मुद्रेची मागणी ही कशावर अवलंबून असते, तर वस्तू व सेवा ह्यांच्या मागणीवर. जर मागणीच नसेल, वस्तू आणि सेवांची मागणीच केली नाही, तर मुद्रेची मागणी निर्माण होणार नाही. म्हणजे यावरून आपल्याला असं म्हणता येतं की देशातील मुद्रेची मागणी, बघा लक्ष सुद्धा, देशातील मुद्रेची मागणी ही त्या देशात खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तू व सेवांच्या एकूण किमती इतकी असते. म्हणजे कोणत्याही देशात, कुठलाही देश असू द्या, ह्या देशामध्ये खरेदी विक्री होणारे जेवढेही माल आहे त्या मालाच्या किमतीला जर गुणलं तर मुद्रेकरता असणारी मागणी कळून येते. मग हे वस्तू आणि सेवांच्या किमतीकरता फिशरने काय केलं आहे की पी हे अक्षर घेतलेलं आहे. पी म्हणजे काय, प्राईस लेवल. पी म्हणजे काय, प्राईस म्हणजे किंमत, वस्तूची किंमत पातळी. आणि मुद्रेत होणारे मालाचे सर्व व्यवहार, ह्याकरता त्याने टी हे बैजिक अक्षर घेतलं आहे. टी म्हणजे ट्रान्झॅक्शन, मालाचे सर्व व्यवहार. पी या अक्षराचा अर्थ काय, वस्तू व सेवा ह्यांची सरासरी किंमत, ज्याला आपण प्राईस लेवल असं म्हणतो. आणि ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे कुठला, पी आणि टी, ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे समाजाची एक विशिष्ट कालावधीतील मुद्रेची मागणी दर्शवते. मग आपल्याला या ठिकाणी दिसते आहे की पी गुणेला टी बरोबर पी टी, मुद्रेची मागणी. पी टी म्हणजे काय, मुद्रेची मागणी. पी म्हणजे काय, पी म्हणजे वस्तूची किंमत पातळी, समोर आहे तुमच्या. टी म्हणजे काय, तर टी म्हणजे वस्तू व सेवा यांची मात्रा. पी टी म्हणजे विशिष्ट कालावधीतील मुद्रेची मागणी. फॉर एक्झाम्पल, वस्तूची किंमत पातळी किती आहे, 4 रुपये आहे. मग वस्तूची किंमत पातळी 4 रुपये असून वस्तू व सेवांचे मुद्रेत होणारे व्यवहार, ज्याला आपण ट्रान्झॅक्शन म्हणतो. वस्तूची किंमत किती सांगितली आपण, 4 रुपये. वस्तू व सेवांचे मुद्रेत होणारे व्यवहार किती आहे, हे 50 कोटी रुपयाचे आहे असं गृहीत धरला आपण. मग समाजाची मुद्रेकरता असणारी मागणी तुम्ही करा, 4 गुणेला 50, 4 रुपये गुणेला 50 कोटी म्हणजे किती होऊन राहिले आहेत. समाजाची मुद्रेकरता असणारी मागणी ही कितीच राहील, 200 कोटी रुपयाची राहील. मग आपण या ठिकाणी काय बघतो आहे, मुद्रेची मागणी. मग समाजाची मुद्रेकरता असणारी मागणी आपण या ठिकाणी सांगितली आहे, किती आहे, 200 कोटीची आहे. नंतर आपल्याला बघायचं आहे की मुद्रेचा पुरवठा. मुद्रेचा पुरवठा म्हणजे काय सांगितलं, कोणत्याही वेळेत देशात असलेली मुद्रेची एकूण मात्रा म्हणजे मुद्रेचा पुरवठा होय. प्रोफेसर फिशर यांनी मुद्रेच्या पुरवठ्यात कायदेशीर मुद्रा व ऐच्छिक मुद्रा ह्या दोघांचा समावेश केलेला आहे. कुठले, कायदेशीर मुद्रा आणि ऐच्छिक मुद्रा, ह्या दोघांचाही समावेश मुद्रेच्या पुरवठ्यामध्ये केलेला आहे. मग कायदेशीर मुद्रा म्हणजे कुठली, सरकार व सरकारतर्फे मध्यवर्ती अधिकोष काढत असलेल्या नोटा व नाणी. बघा, कायदेशीर मुद्रा म्हणजे कुठली,
की सरकारतर्फे मध्यवर्ती अधिकोष मीन्स काय, बँक, ह्या काढत असलेल्या नोटा व नाणी आणि धनादेशाद्वारे हस्तांतरित होणाऱ्या अधिकोष निक्षेपाचा समावेश हा ऐच्छिक पैशात होतो. आता अधिकोष निक्षेप म्हणजे काय, बँक डिपॉझिट. धनादेशाद्वारे हस्तांतरित होणाऱ्या अधिकोष निक्षेपाचा समावेश हा ऐच्छिक पैशात होतो. म्हणजे फिशरच्या समीकरणामध्ये चलनातील कायदेशीर मुद्रेकरता यम घेतलेला आहे. चलनातील कायदेशीर मुद्रेकरता यम फॉर मनी व धनादेशाद्वारे हस्तांतरित होऊ शकणारे अधिकोष निक्षेप ह्याकरता M1 ही बैजिक अक्षर घेतलेलं आहे. M आणि M1 कायदेशीर मुद्रा आणि ऐच्छिक मुद्रा. मग याच्यामध्ये पुन्हा तिसरा पॉईंट सांगितला आहे, इथे दिला आहे M गुणिला V बरोबर MV. पण त्याआधी मुद्रेच्या परिचालनाचा प्रवेग आपल्याला बघायचा आहे. व्हेलॉसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी. मग प्रवेग म्हणजे काय, प्रवेग म्हणजे मुद्रेचं हस्तांतरणाची सरासरी, मुद्रेच्या हस्तांतरणाची सरासरी वेळ. ह्या मुद्रेलाच आपण गतिशीलता असं म्हणू शकतो. ह्या प्रवेगालाच आपण मुद्रेची गतिशीलता किंवा मुद्रेची कार्यक्षमता असंही म्हणू शकतो. मग मुद्रेच्या परिचलनाचा प्रवेग म्हणजे काय, तर विशिष्ट कालावधीत चलनातील प्रत्येक रुपया, बघा, विशिष्ट कालावधीत चलनातील प्रत्येक रुपया जितके व्यापारिक व्यवहार करतील, लक्षात घ्या, विशिष्ट कालावधीत चलनातील प्रत्येक रुपया जितके व्यापारिक व्यवहार करतील किंवा जितक्या व्यापारिक व्यवहारात प्रत्येक रुपयाचा उपयोग होईल त्याच्या सरासरीला मुद्रेच्या परिचलनाचा प्रवेग असे म्हणतात. मुद्रेच्या परिचलनाचा प्रवेग, फॉर एक्झाम्पल, समजा 100 रुपयाची नोट, बघा, 100 रुपयाची नोट एका महिन्यात व्यवहार करण्याकरता 5 वेळा हस्तांतरित झाली. काय सांगितलं मी, 100 रुपयाची नोट एका महिन्यामध्ये व्यवहार करण्याकरता 5 वेळा हस्तांतरित झाली. तर त्या 100 रुपयाने कितीचं काम केलं आहे, 500 रुपयाचे काम केलं असं म्हणता येईल. म्हणजे अशा प्रकारे नोट जरी एक असली तरी त्याच्या परिचलनाचा प्रवेग किती आहे, 500 असल्यामुळे एकूण मुद्रेचा पुरवठा 1 गुणिले 500. मुद्रेचा पुरवठा किती राहील, 100 गुणिले 500. म्हणजे त्याच्या परिचलनाचा प्रवेग आपण बघतो आहे. एक नोट 5 वेळा जर फिरत असेल तर त्याचा परिचलनाचा प्रवेग किती राहील, 500 इतका राहील. म्हणजे मुद्रेच्या पुरवठ्याची कल्पना येण्याकरता चलनात असलेल्या मुद्रेच्या पुरवठ्याला M आणि परिचलनाच्या प्रवेगाने म्हणजे V ह्याला गुणावे लागते. म्हणजे या ठिकाणी काय म्हणतो आपण, मुद्रेचा पुरवठा बरोबर, बघा, मुद्रेचा पुरवठा बरोबर M गुणिले V बरोबर MV. म्हणजे या ठिकाणी जो सूत्र दिलेलं आहे हे सूत्र आपण लक्षात ठेवायचं. मुद्रेची मागणी बरोबर मुद्रेचा पुरवठा, मुद्रेची मागणी बरोबर मुद्रेचा पुरवठा. PT बरोबर MV. PT म्हणजे काय, P म्हणजे काय, P म्हणजे प्राइस लेवल. T म्हणजे काय, T म्हणजे ट्रान्झॅक्शन. PT म्हणजे मुद्रेची मागणी बरोबर MV बरोबर
व्ही. तर यम म्हणजे काय मग? यम म्हणजे अर्थव्यवस्थेतील पैसा. व्ही म्हणजे काय? तर व्ही म्हणजे मुद्रा फिरण्याचा किंवा पैसा फिरण्याचा वेग. पी काय सांगितलेलं आहे? पी म्हणजे किंमत पातळी. टी काय सांगितलेलं आहे? टी म्हणजे अर्थव्यवस्थेत होणाऱ्या व्यवहारांची संख्या. पी बरोबर एम व्ही अपॉन टी. म्हणजे सर्वसाधारणपणे ही संख्या म्हणजे टी वाढलात. टी वाढलात म्हणजे सर्व मालाचे व्यवहार वाढले तर काय होईल? राष्ट्रीय उत्पन्न किंवा जी डी पी. राष्ट्रीय उत्पन्न किंवा जी डी पी वाढतो. हा व्यवहारांचा म्हणजे टीशी जी डी पीचा संबंध मार्शल, पिगू, रॉबर्टसन ह्या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. हे झालं फिशरचं समीकरण. आता नेक्स्ट स्लाइडमध्ये बघा. फिशरचं सुधारित समीकरण. फिशरचं सुधारित समीकरण. तर फिशरचं सुधारित समीकरण बघत असताना या आधुनिक अर्थव्यवस्थेत कायदेशीर मुद्रेबरोबरच अधिकोषांनी निर्माण केलेल्या प्रत्यय मुद्रेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. कायदेशीर मुद्रेचं तर आधी आपण बघितलेलं आहे. कायदेशीर मुद्रेचा तर वापर केलाच, पण आता अलीकडच्या काळामध्ये किंवा आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्यय मुद्रेला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. त्यामुळे मुद्रेच्या पुरवठ्यात फिशर यांनी नंतर प्रत्यय मुद्रेचा समावेश केला. मग प्रत्यय मुद्रेचा समावेश केल्यानंतर त्यांचं सुधारित समीकरण, ज्याला आपण म्हणतो फिशरचं सुधारित समीकरण. तर फिशरचं सुधारित समीकरण कुठलं आहे? आपल्यासमोर आहे. पी टी बरोबर एम व्ही प्लस एम वन व्ही वन. पी बरोबर एम व्ही प्लस एम वन व्ही वन अपॉन टी. मग एम म्हणजे काय? एम म्हणजे कायदेशीर मुद्रा. व्ही म्हणजे काय? व्ही म्हणजे कायदेशीर मुद्रेचा चलन प्रवेग. एम वन म्हणजे काय? एम वन म्हणजे अधिकोष निर्मित प्रत्यय मुद्रा. व्ही वन म्हणजे काय? प्रत्यय मुद्रेचा चलन प्रवेग. आणि टी म्हणजे काय? तर टी म्हणजे खरेदी विक्री होणाऱ्या वस्तूंची संख्या. म्हणजे फिशरनी आपल्या सिद्धांतामध्ये जे समीकरण मांडलं, कुठलं समीकरण आहे? पी बरोबर एम व्ही प्लस एम वन व्ही वन अपॉन टी. हे जे समीकरण मांडलं, ह्या समीकरणाला रोख व्यवहार समीकरण किंवा नगद व्यवसाय समीकरण असे सुद्धा त्याला म्हटलं जातं. कॅश ट्रान्झॅक्शन इक्वेशन असंही सुद्धा त्याला म्हटलं जातं. मग ह्या फिशरच्या समीकरणावर किंवा या फिशरच्या व्याख्येवरून काही निष्कर्ष, या सिद्धांताची काही निष्कर्ष या ठिकाणी निघालेली आहेत. ते निष्कर्ष आपल्याला बघा. सिद्धांताची व्याख्या काय केली आहे फिशरने? इतर परिस्थिती समान असताना मुद्रेच्या परिमाणात होणाऱ्या प्रत्येक परिवर्तनामुळे वस्तूच्या किंमत पातळीमध्ये प्रत्यक्षपणे आनुपातिक बदल होतात. मग ही व्याख्या बघत असताना बघा, व्याख्या कुठली आहे फिशरने केली? इतर परिस्थिती समान असताना मुद्रेच्या परिमाणात होणाऱ्या प्रत्येक परिवर्तनामुळे वस्तूच्या किंमत पातळीमध्ये प्रत्यक्षपणे आनुपातिक बदल होतात. म्हणजे मुद्रेच्या पुरवठ्यात जर बदल झाला तर वस्तूच्या किंमत पातळीमध्ये बदल होतो. आनुपातिक समप्रमाणात. मुद्रेचा पुरवठा वाढला तर वस्तूची किंमत पातळी वाढेल. मुद्रेचा पुरवठा घटला तर वस्तूची किंमत पातळी घटेल. मग त्याकरता खाली काही निष्कर्ष दिलेले आहे. त्या निष्कर्षामध्ये पहिला निष्कर्ष बघा की फिशर काय म्हणतात? इतर आपण व्याख्या सांगितलेली आहे. तर त्यामधला पहिला निष्कर्ष बघा. मुद्रेच्या पुरवठ्यात म्हणजे एम व्हीमध्ये ज्या प्रमाणात बदल होईल त्याच प्रमाणात किंमत पातळीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. बघा तुमच्यासमोर आहे. मुद्रेच्या पुरवठ्यात ज्या प्रमाणात बदल होईल नक्की त्याच प्रमाणात किमतीच्या पातळीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही.
म्हणजे उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करू शकतो. बघा, मुद्रेचा पुरवठा, प्रत्येकाने लक्ष द्या. मुद्रेचा पुरवठा, मुद्रेचा एकूण पुरवठा म्हणजे काय? MV प्लस M1V1. मुद्रेचा पुरवठा कुठला सांगितला आपण? MV प्लस M1V1. मुद्रेचा पुरवठा किती आहे? 30,000 कोटी रुपयाचा आहे. बघा, प्रत्येकाने लक्षात घ्या, मुद्रेचा पुरवठा हा 30,000 कोटी रुपयाचा आहे आणि वस्तूची संख्या ही 3,000 कोटीची आहे. मग तुम्ही करा, P बरोबर 30,000 कोटी रुपये भागेला 3,000 कोटी रुपये. बघा, 30,000 कोटी अपॉन 3,000 कोटी वस्तू किती येत आहे? वस्तूची किंमत पातळी किती येत आहे? तर वस्तूची किंमत पातळी म्हणजे काय? P म्हणजे काय? P म्हणजे वस्तूची किंमत पातळी ही किती येते आहे? 10 रुपये येते आहे. आता सपोज इतर सर्व घटक स्थिर ठेवून आपण दोन गोष्टी या ठिकाणी बघतो आहे, मुद्रेचा पुरवठा आणि वस्तूची किंमत पातळी. मुद्रेचा पुरवठा हा 30,000 कोटींचा होता आणि वस्तूंची संख्या ही 3,000 होती. म्हणून वस्तूची किंमत पातळी किती ठरली आहे? 10 रुपये ठरली आहे. एक वस्तू ही 10 रुपयाला. आता बघा, इतर घटक स्थिर ठेवून मुद्रेचा पुरवठा हा पूर्वीपेक्षा दुप्पट झाला. आधी किती होता मुद्रेचा पुरवठा? किती पुरवठा होता मुद्रेचा? 30,000 कोटी रुपये. आता तो दुप्पट वाढला म्हणजे किती झाला? 60,000 कोटी रुपये झाला. 30 वरून 60,000 कोटी झाला. इतर घटक स्थिर आहे. मात्र इतर घटक म्हणजे काय? तर किती वस्तू होत्या आधी? 3,000 कोटी वस्तू होत्या. मग इतर घटक स्थिर आहेत, परंतु मुद्रेच्या पुरवठ्यात दुप्पट वाढ झाली. मग मुद्रेच्या पुरवठ्यात जर दुप्पट वाढ झाली तर काय होईल? वस्तूची किंमत पातळी वाढून दुप्पट होईल. मुद्रेच्या पुरवठ्यात पैसा आला, मागणी वाढली म्हणजे काय? वस्तूंची संख्येत वाढ झाली. म्हणून मुद्रेचा पुरवठा जर हा पूर्वीपेक्षा दुप्पट झाला असेल तर किमतीची पातळी, वस्तूच्या किमतीची पातळी सुद्धा ही काय होईल? दुप्पट होईल. म्हणजे मुद्रेचा पुरवठा दुप्पट झाला म्हणजे काय? M बरोबर 60,000 कोटी रुपये भागेला 30,000 कोटी वस्तू. मग वस्तूची किंमत पातळी P बरोबर 20 रुपये. म्हणजे एक वस्तू या ठिकाणी कितीला मिळते आहे? 20 रुपयाला मिळते आहे. म्हणजे मुद्रेचा पुरवठा दोनपट झाल्यामुळे किंमत पातळी वाढून सुद्धा काय झाली आहे? दुप्पट झालेली आहे. जर इतर घटक स्थिर ठेवून, बघा, आधी मुद्रेचा पुरवठा दुप्पट झाला, इतर घटक स्थिर आहे. आता बघा, इतर घटक स्थिर राहून मुद्रेचा पुरवठा पूर्वीपेक्षा अर्धा झाला. म्हणजे आधी किती होता? 30,000 कोटी. आता किती झालेला आहे? अर्धा. पूर्वीपेक्षा अर्धा म्हणजे 15,000 कोटी झाल्यास वस्तूची किंमत पातळी ही सुद्धा निम्मे होईल. वस्तूची किंमत पातळी निम्मे म्हणजे किती होऊन राहिली आहे? 5 रुपये होऊन राहिले आहे. म्हणजे अशा प्रकारे मुद्रा पुरवठ्यात होणाऱ्या बदलांच्या समदिशेने वस्तूच्या किंमत पातळीमध्ये अनुपातिक बदल होत आहे. म्हणजे मुद्रेच्या पुरवठ्यात वाढ झाली, वस्तूची किंमत पातळी वाढली. मुद्रेचा पुरवठा कमी झाला, वस्तूची किंमत पातळी कमी झाली. म्हणजे काय होऊन राहिलं या ठिकाणी? मुद्रा पुरवठ्यात होणाऱ्या बदलाच्या समदिशेने मुद्रेच्या पुरवठ्यात बदल होत आहे. म्हणून समदिशेने किंवा अनुपातिक पद्धतीने काय होत आहे? वस्तूच्या किंमत पातळीमध्ये बदल होताना दिसत आहे. हे झाला पहिला निष्कर्ष. दुसरा निष्कर्ष काय? प्रत्येकाने लक्षात ठेवा बेटा. सुरुवातीला मुद्रेच्या पुरवठ्यात बदल होत होता आणि इतर घटक स्थिर होते. आता दुसरा निष्कर्ष, फिशरच्या सिद्धांताचा दुसरा निष्कर्ष असा आहे, इतर घटक स्थिर असून वस्तूचा पुरवठा वाढला, किंमत पातळी घटते. वस्तूचा पुरवठा वाढल्यास किंमत पातळी घटते. या उलट
वस्तूचा पुरवठा कमी झाल्यास किंमत पातळी वाढते. म्हणजे हा कसा बदल होणार आहे? व्यस्त दिशेने होणारा अनुपातिक बदल. व्यस्त दिशेने होणारा अनुपातिक बदल असतो असं फिशरचं म्हणणं आहे. मग ह्या निष्कर्षामध्ये आपल्याला बघायचं आहे की P बरोबर mv प्लस m1v1/t. m1v1/t. समजा मुद्रेचा पुरवठा 30,000 कोटी रुपयाचा आहे आणि वस्तूचा पुरवठा 3,000 कोटी नगांचा आहे. तर वस्तूची किंमत पातळी किती ठरेल? 10 रुपये ठरते. आता मुद्रेचा पुरवठा स्थिर आहे. मुद्रेचा पुरवठा स्थिर आहे. परंतु आता या ठिकाणी काय म्हटलं आपण? वस्तूच्या पुरवठ्यात आपण सांगताय की वस्तूचा पुरवठा वाढल्यास किंमत पातळी घटते आणि वस्तूचा पुरवठा कमी झाल्यास किंमत पातळी वाढते. हा यामध्ये असणारा व्यस्त संबंध आपण या ठिकाणी बघतो आहे. सुरुवातीला आपण म्हणतो आहे की मुद्रेचा पुरवठा 30,000 कोटी रुपये व वस्तूंचा पुरवठा 3,000 कोटी नग असल्यास किंमत पातळी 10 रुपये. समजा मुद्रेचा पुरवठा स्थिर असून वस्तूचा पुरवठा वाढला. मग वस्तूचा पुरवठा आधी किती होता? 3,000 नगांचा होता. आता किती झाला? 6,000 नगांचा झाला. तर काय होईल? किंमत पातळी घटून निम्मे होईल. कारण काय झालं या ठिकाणी? मुद्रेचा पुरवठा स्थिर आहे. बघा, मुद्रेचा पुरवठा स्थिर आहे. बदल कशामध्ये झाला आहे? वस्तूच्या पुरवठ्यामध्ये. मग वस्तूचा पुरवठा वाढला तर त्याची किंमत कमी होईल. मुद्रेचा पुरवठा स्थिर आहे, वस्तूचा पुरवठा वाढून 6,000 नगांचा झाला तर किंमत पातळी घटली. म्हणजे P बरोबर 30,000 कोटी रुपये भागेला 6,000 कोटी वस्तूंचे नग. किंमत पातळी किती झालेली आहे? 5 रुपये ही किंमत पातळी झालेली आहे. आता या ठिकाणी वस्तूंचा पुरवठा वाढला. आता जर आपण अपोजिट बघितलं तर मुद्रेचा पुरवठा स्थिर, परंतु वस्तूचा पुरवठा घटून 2,000 कोटी नग झाल्यास काय होईल? 30,000 भागेला 2,000. म्हणजे वस्तूची किंमत पातळी किती झाली आहे? 15 झालेली आहे. कारण काय? वस्तूचा पुरवठा घटला. वस्तूचा पुरवठा घटला म्हणून वस्तूची किंमत पातळी वाढली. वस्तूचा पुरवठा घटला तर वस्तूची किंमत पातळी वाढली म्हणजे काय झालं आहे? टीपेक्षा वस्तू आणि सेवांच्या पेक्षा ती निम्मे झालेली आहे. P हा दुपटीने वाढलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे टीमध्ये वस्तू आणि सेवांच्या मालामध्ये मालाच्या होणाऱ्या सर्व व्यवहारामध्ये याच्या बदलाच्या व्यस्त दिशेने आपल्याला Pमध्ये बदल होताना दिसतो. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा म्हणजे काय? की मुद्रेचं मूल्य, बघा, मुद्रेचं मूल्य व किमतीची पातळी ह्यांचा संबंध कसा असतो? ह्यांचा संबंध व्यस्त असतो. किमतीची पातळी वाढली ह्याचा अर्थ मुद्रेचं मूल्य घटलं. किमतीची पातळी घटली ह्याचा अर्थ मुद्रेचं मूल्य वाढलं. म्हणजे मुद्रा मूल्य बरोबर 1 भागेला किमतीची पातळी 1/प्राईस लेवल. म्हणजे तिसरा मुद्दा त्यांनी काय सांगितलं आहे की मुद्रेचं मूल्य व किमतीची पातळी ह्याचा संबंध व्यस्त असतो. ह्याचा संबंध व्यस्त म्हणजे काय सांगितलेलं आहे की किमतीची पातळी वाढली. फॉर एक्झाम्पल 5 रुपये किलो मिळणारे कांदे 100 रुपये किलो झाले. किमतीची वस्तूची किंमत पातळी वाढली. मग या ठिकाणी व्हॅल्यू कोणाचं वाढलं आहे? वस्तूंचं वाढलं की पैशांचं वाढलं? ह्या ठिकाणी वस्तूचं महत्त्व वाढलं. म्हणजे मुद्रेचं मूल्य या ठिकाणी काय झालेलं आहे? घटलेलं आहे. व किमतीची पातळी घटली. पुन्हा 100 रुपये किलो असणारे कांदे 5 रुपयावर आले. म्हणजे वस्तूची किंमत पातळी घटली. मग या ठिकाणी काय झालं आहे? मुद्रेचं मूल्य वाढलं. म्हणून मुद्रा मूल्य बरोबर 1/प्राईस लेवल, 1 भागेला किमतीची पातळी.
अशा प्रकारे या ठिकाणी सिद्धांताच्या व्याख्येवरचे जे निष्कर्ष आहे ते निष्कर्ष आपण 3 याच्यामध्ये सांगितलेले आहे. एक मुद्रेचा पुरवठा, दुसरं वस्तूचा पुरवठा आणि तिसरं मुद्रेचं मूल्य व वस्तूची किंमत पातळी. त्यानंतर आपल्याला फिशरच्या मुद्रा परिमाण सिद्धांताची डायग्राम या ठिकाणी तुमच्यासमोर दिसते आहे. तर हे डायग्राम बघत असताना अक्ष या अक्षावर काय दिलं आहे? मुद्रा परिमाण दिलं आहे. तर अय या अक्षावर आपल्याला काय दिलं आहे? वस्तूची किंमत पातळी दिलेली आहे. मग न ही रेषा आहे बघा, दिसते तुम्हाला? न ही जी रेषा आहे, ही रेषा कोणाचा संबंध दर्शविते आहे? मुद्रा परिमाण आणि वस्तूची किंमत पातळी. ही झाली वस्तूची किंमत पातळी आणि हे झाला मुद्रा परिमाण किंवा पैशाचा पुरवठा. याचा संबंध कोण दर्शवित आहे? ही जी रेषा दाखवली आहे न ही रेषा मुद्रा परिमाण आणि वस्तूच्या किंमत पातळीचा काय दर्शवित आहे? संबंध दर्शवित आहे. म्हणजे ज्यावेळेस त एवढे मुद्रा परिमाण असताना बघा, त एवढे मुद्रा परिमाण असताना वस्तूची किंमत पातळी किती होती? थ एवढी वस्तूची किंमत पातळी होती. मुद्रा परिमाणात वाढ झाली. मुद्रा परिमाणात वाढ झाली म्हणजे काय? सुरुवातीला किती मुद्रा परिमाण होतं? त एवढं मुद्रा परिमाण होतं. आता मुद्रा परिमाणात वाढ झाली. मग मुद्रा परिमाण या ठिकाणी किती वाढ दिसते आपल्याला? त 1 एवढी मुद्रा परिमाणामध्ये वाढ झाली. म्हणजे त 1 एवढी मुद्रा परिमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. ज्यावेळेस मुद्रा परिमाणात वाढ झाली त्यावेळेस काय झालं? इकडे वस्तूच्या किंमत पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली दिसून येते. थ 1 म्हणजे थ 1 एवढी वस्तूच्या किंमत पातळीमध्ये काय झालेली आहे? वाढ झालेली दिसून येते. मग या उलट मग नंतर काय झालं आहे? मुद्रा परिमाणात वाढ झाली, पण या उलट मुद्रा परिमाणात घट झाल्यास घट किती झालेली आहे? त 2 एवढी घट झालेली आहे. मुद्रा परिमाणामध्ये त 2 एवढी घट झालेली आहे आणि वस्तूची किंमत पातळी घटून सुद्धा किती झाली आहे? थ 2 एवढी झालेली आहे. म्हणजे मुद्रा परिमाणात होणाऱ्या बदलांच्या समदिशेने व अनुपातिक बदल किंमत पातळीत झालेले आपल्याला दिसून येत आहे. मुद्रा परिमाणामध्ये वाढ झाली, वस्तूच्या किंमत पातळीत वाढ झाली. मुद्रा परिमाणात घट झाली, वस्तूच्या किंमत पातळीत घट झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. अशा प्रकारचे फिशरच्या सिद्धांताची डायग्रामसुद्धा या ठिकाणी आपण बघितलेली आहे.